आतापर्यंत 1,90,00,000 लाभार्थींकडून ई-केवायसी पूर्ण झालंय। दरम्यान लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता या महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार आहे। महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे, ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केला जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यात बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। तांत्रिक अडचणी आणि गारपिटीच्या संकटामुळे लाडकींकडून ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती। ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता। त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात येत आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील, या संदर्भातली त्यांनी घोषणा केली। आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल, या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल। पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का? ते त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही, जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने, त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडेचा पाऊल मारायचं आणि एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला। मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्यांदा आणण्यात आली आणि आज साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात। पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत। आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी, ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं, ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे। त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे। सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही। आत्ता आपण जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे, आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे। आज अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार। त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं। ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली, त्यावेळेला कोर्टात जाण्याचं काम सुद्धा काहींच्या माध्यमातून झालं। हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला। त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ
हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील ही हमी आज पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिले. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कायमस्वरूपी 1500 रुपयाचा लाभ त्यांचा चालूच राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबत 21 रुपयाबद्दलचा देखील निर्णय घेतला जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, सध्या तुम्ही या ठिकाणी तुमचा फेब्रुवारी महिन्याचा जो स्थगित हप्ता राहिलेला आहे त्याची वाट पाहत असाल तर बघा, आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली असून तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही तुम्हाला तपासायचे आले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगायचं आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सध्या जमा होतोय तो एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती. तर तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. बघा, आता त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे पैसे जर जमा झालेले असतील तर तुमचा हा मार्च महिन्याचा राहिलेला थकीत हप्ता देखील तुम्हाला लवकरच आता भेटणार आहे. कारण की बघा, मार्च महिना संपलेला आहे, एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा देखील या ठिकाणी संपत आलेला आहे, तरी देखील अजून मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. मागच्या आपण 7-8 महिन्यापासून जर बघितलं त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत. हे जे पैसे आहेत पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सध्या जमा होताना दिसतात. परंतु सध्या एप्रिल महिना चालू आहे, परंतु या महिन्यामध्ये मार्च महिन्याच्या या पहिल्या आठवड्यामध्ये अजून पण पैसे जे आहेत ते जमा झालेले नाहीयेत. तर एप्रिल आणि मार्चचा मग दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला 3000 रुपये भेटण्याची शक्यता देखील आहे. परंतु फक्त मग मार्च महिन्याचाच हप्ता जर जमा होणार असेल तर तुम्हाला 1500 रुपये भेटतील. तर हे पैसे नेमके कधीपर्यंत येऊ शकतात त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, प्रत्येक महिन्यामध्ये हप्ता लेट होताना दिसत आहे, त्या महिन्यामध्ये वेळेवरती हे पैसे भेटताना दिसत नाहीत. लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी भेटत आहेत, मात्र त्या महिन्यामध्ये भेटत नाहीत. त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स करावी जेणेकरून लाडक्या बहिणींना त्याचा मोठा फायदाही होऊ शकतो. 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार नाही. त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. आता बघा, लाडकी बहीण योजनेतील मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता असून महिलांना 3000 रुपये भेटू शकतात. लाडक्या बहिणींचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता या ठिकाणी जर एकत्रित भेटला तर तुम्हाला 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये भेटू शकतात. मात्र या ठिकाणी जर फक्त मार्च महिन्याचाच हप्ता जर तुम्हाला भेटणार असेल तर तुम्हाला हा एप्रिलच्या या महिन्यामध्ये कधीही वाटप होऊ शकतो. कारण की अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे पुढील या ठिकाणी वर्षाची, म्हणजेच या ठिकाणी एप्रिल महिन्यापासूनची या ठिकाणी तरतूद झाल्यामुळे आता पैसे तुम्हाला वेळेवरती भेटू शकतात, फार उशीर होणार नाही. तर बघा, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून हप्त्याची या ठिकाणी विलंबतेने वाटप आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झाले असले तरी मार्चचा 1500 रुपयांचा हप्ता अद्याप खात्यात आलेला नाही. बघा, फेब्रुवारीपर्यंत भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले आहेत, परंतु त्याच्यामध्येही काही लाडक्या बहिणींचे जानेवारी असेल, डिसेंबर असेल आणि फेब्रुवारी असेल असे विविध हप्ते जे आहेत थकीत राहिलेले आहेत. KYC मधील चुकांमुळे त्या पात्र लाडक्या बहिणी अपात्र देखील झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी पुढे मोठी गुड न्यूज आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत. तर बघा, लाखो महिलांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत की मग आता मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी भेटेल. कारण की मार्च महिना संपून गेलेला आहे, पूर्ण मार्च महिना, पूर्ण फेब्रुवारी महिना वाट पाहिली. आता मार्च महिना आणि फेब्रुवारीचे एप्रिलमध्ये एकत्रित पैसे जमा होतील असं म्हटलं गेलेलं होतं, परंतु तसं झालं नाही. फक्त फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता जो आहे तो जमा झाला. मग सध्या आता या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार आणि एप्रिल महिना देखील चालू झालेला आहे. तर मग हे दोन्ही महिन्याचे हप्ते जर एकत्रित जमा झाले तर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटू शकतो. बघा, आता सध्या फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी पैसे जरी जमा झालेले असले तरी 1500 रुपयांचा हप्ता मार्च महिन्याचा अद्याप खात्यात आलेला नाही, ज्यामुळे लाखो महिलांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आता मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असून एप्रिलमध्ये महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये येऊ शकतात, म्हणजे या महिन्यामध्ये दोन्ही हप्ते येऊ शकतात असं बोललं जात आहे. मागील महिन्यात फेब्रुवारी
फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये उशिराने भेटलेला होता आणि आता मार्चचा हप्ता देखील या ठिकाणी लांबणीवरती गेलेला आहे. मार्च महिना संपून गेलेला आहे. एप्रिल महिना देखील चालू झालेला आहे. योजनेसाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी तरतूद या ठिकाणी करण्यात आली असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची सुरुवात कायम राहील अशी घोषणा केलेली आहे. मात्र प्रशासकीय प्रक्रियांमुळे हप्ते विलंब होत आहेत, ज्यामुळे महिलांमध्ये निराशा दिसून येत आहे. तर बघा, मागच्या 7-8 महिन्यापासून या ठिकाणी प्रत्येक वेळेस हप्त्याला या ठिकाणी विलंब होत आहे. या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत, मात्र विलंबाने होत आहेत, ज्याच्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रत्येक वेळेस वाट पाहावी लागत आहे प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी. आता ई-केवायसी प्रक्रियेत चूक झालेल्या महिलांसाठी चांगली बातमी आहे. ई-केवायसीची मुदत तिसऱ्यांदा वाढवून 30 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आली असून ज्या महिलांनी चुकीचा पर्याय उदाहरणार्थ हो किंवा नाही निवडलेला आहे ते ऑनलाईन पोर्टलवरती आधार नंबर आणि OTP द्वारे दुरुस्ती करता येणार आहे. ऑफिशियल वेबसाईट ladkibehin.maharashtra.gov.in वरती जाऊनच तुम्हाला या ठिकाणी ही सुधारणा करायची, अन्यथा तुमचा लाभ भेटणार नाही. तुम्ही जरी पात्र असाल तरी देखील जर तुम्ही ई-केवायसी व्यवस्थित केलेली नसेल किंवा ई-केवायसीच केलेली नाही तर त्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. आणि आता ही ई-केवायसी प्रत्येक वर्षी या ठिकाणी होणार आहे, पडताळणी होणार आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींचा लाभ चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी ही केवायसी प्रक्रिया महत्त्वाची असणार आहे. तर ही ई-केवायसी प्रक्रियेसाठी लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिलेली आहे, ती म्हणजे 30 एप्रिल पर्यंत अजून लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई-केवायसी मध्ये सध्या दुरुस्ती करता येणार आहे, असं स्वतः राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी ट्विट करून या संदर्भातली माहिती देखील दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. सध्या तुम्हाला मार्च महिन्याचा जर हप्ता आला तर ह्या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो, अन्यथा जर मार्च महिन्याचाही हप्ता ह्या एप्रिल महिन्यामध्ये जर जमा झाला नाही तर एप्रिल आणि मार्चचे असे 2 हप्ते एकत्रित येण्याची देखील शक्यता असू शकते, जेणेकरून तुम्हाला 3000 रुपये देखील जमा होऊ शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.